चला, जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण इयत्ता 6वीचा पायाभूत चाचणीचा आपण गणिताचा पेपर कसा असू शकतो या संदर्भात आपण पूर्ण पॅटर्न्स आहेत बघा मित्रांनो, पीवायक्यू क्वेश्चन स्वरूपात बघा मित्रांनो, पूर्ण आयएमपी क्वेश्चन घेऊन आलो बघा। लक्षात घ्या मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, डू नॉट स्किप दिस व्हिडिओ, अजिबात स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, महत्त्वाचे आयएमपी प्रश्न सांगणार बघा आणि त्याचा 100% तुम्हाला फायदा होणार। चला, नवीन असेल पटकन चॅनल सबस्क्राइब करू द्या आणि लक्षात घ्या मित्रांनो, सगळे व्हिडिओ आपले अवेलेबल आहेत, सगळे व्हिडिओ बघून घ्या, कमेंट करता याचा व्हिडिओ पाठवा, त्याचा व्हिडिओ पाठवा, सगळे व्हिडिओ अपलोड केले ते वाचा जरा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। चला, नवीन असेल पटकन सबस्क्राइब केलं का? चला, आणि कमेंट मध्ये जाऊन हाईपचं बटन दाबा, हाईपचं बटन दाबल्याशिवाय तुम्हाला पुढचा व्हिडिओ येणार नाही। चला बघूया आता काय बघा मित्रांनो, आता आपण बघतोय आता इयत्ता 6वीचा आपण गणिताचा बघा मराठी माध्यम। आता लक्षात घ्या, याच्यामध्ये इंग्रजी माध्यम आणि जे सेमी वाले असणार आहे ना, सगळ्यांनी पेपर बघा मित्रांनो, हा तर तुम्हाला सगळ्यांना याचा खूप सारा फायदा होणार आहे 100%। चला बघूया आता पायाभूत चाचणी आपण इयत्ता 6वीचा बघतोय गणिताचा लेखी पेपर। सगळ्यात पहिले तुमचं नाव, शाळेचं नाव, केंद्र, तालुका, जिल्हा, इथं तुमची दिनांक जो असेल तो, हजेरी क्रमांक टाका, तुकडे असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या, काय अडचण नाही। चला पुढे बघूया आता आपण तोंडी परीक्षेला काय विचारलं जाऊ शकतात। तोंडी परीक्षेला बघा मित्रांनो, तुम्हाला सूत्रे विचारले जाऊ शकतात। काय सूत्रे विचारले जाऊ शकतात? तुम्हाला वजाबाकी करायला, लक्षात घ्या, काय वजाबाकी करायला, बेरीज करायला, गुणाकार करायला, भागाकार करायला तुम्हाला काही संख्या दिल्या जाऊ शकतात। परत तुम्हाला पाडे देखील तुम्हाला विचारले जाऊ शकतात, बरोबर आहे, काय पाडे विचारले जाऊ शकतात। रोमन संख्या विचारले जाऊ शकतात बघा, काय रोमन संख्या तुम्हाला विचारले जाऊ शकतात का? रोमन संख्यामध्ये काय? परत घड्याळावरती तुम्हाला देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात का? या काट्यामध्ये किंवा हे घड्याळ दाखवा किंवा याच्यामध्ये किती वाजले किती, ठीक आहे ना, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येतील मित्रांनो। याचा चांगला सराव करून घ्या आणि लक्षात घ्या, आता याचा सराव करण्यासाठी लक्षात घ्या काय बेसिक गोष्टी आहेत, या बेसिक गोष्टी पूर्ण बघा मित्रांनो, तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे। चला आता मी सुरुवात करते लेखी परीक्षेला, लेखी परीक्षेचा पेपर कसा असू शकतो। चला, पहिला दिला बघा लेखी चाचणी, प्रत्येक प्रश्नास 1 गुण आहे, सर्व प्रश्न सोडवाय। ओके, पहिली संख्या अक्षरात लिहा बघा, मोस्ट आयएमपी प्रश्न लक्षात घ्या, हा प्रश्न 100% परीक्षेला विचारला जातो। पहिलाच प्रश्न हा 100% विचारला जातो का कुठलीही संख्या तुम्हाला अंकात लिहा, अक्षरात लिहा, विस्तारित रूप लिहा, पूर्ण 100% येतो। त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, किमती जरी बदलल्या पण लक्षात घ्या फॉर्मॅट बदलणार नाही। ओके, चला बघूया, बघा दिले 5891 ही संख्या तुम्हाला दिली। मग आता अक्षरात व्यवस्थित काय करा, वाचून घ्या आणि त्याच्यानंतर लिहा बघा, काय दिले 5000, मग इथे लिहा 5000, ठीक आहे, 5000। पुढे बघा 800, काय दिले तुम्हाला 891 बघा, काय दिले तुम्हाला 91, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो हे काय करायचे, तुम्हाला अक्षरात लिहायचे। पुढे बघा मोस्ट आयएमपी, हा पण एक प्रश्न विचार 100% येणारा प्रश्न आहे। संख्या अंकात लिहा, संख्या फक्त व्यवस्थित वाचायची, किती असू द्या, लाखात असू द्या, हजारात असू द्या, इट डझंट मॅटर, हे फक्त नीट वाचून घ्या आणि मग ती सोडायची। बघा काय दिले 62,538, 62,000 म्हणजे किती सांगितले 62,000, बरोबर आहे। 62,500 सांगितले, 500 आणि 38 म्हणजे किती 38, समजते? अशा प्रकारे लिहायचं। पुढे बघा विस्तारित रूपांवरून संख्या लिहा, काय करायचं विस्तारित रूपावर। आता बघा 4000 अधिक 500 अधिक 8 यांची तुम्ही डायरेक्टली एका खाली लिहून बेरीज केली तरी चालते आणि नाही केली किंवा डायरेक्टली असं केलं तरी चालते। आता बघा 500 अधिक 8 म्हणजे किती ना 508 आणि किती आलं 4000 म्हणजे 4508 हे त्याचं योग्य उत्तर असणार। एका खाली एक लिहून तुम्ही याची बेरीज केली तरी चालते। पुढे बघा संख्या चढत्या क्रमाने लिहा, आता काय करा तुम्हाला चढत्या क्रमाने संख्या तुम्हाला लिहायची, म्हणजे इकडं मोठी छोटी संख्या, छोटी नंतर इकडं मोठी लिहायची। सगळ्यात छोटी संख्या कोणती बघा 17,523, 17,323 आणि 17,235 दिले बघा। मग 235 ही सगळ्यात कमी संख्या आहे, मग 17,235 इथं घेऊन टाका। त्याच्यानंतर याच्यापेक्षा मोठी कोणती बघा 17,352, 17,352 आणि याच्यापेक्षा मोठी संख्या असणार आहे 17,523 बघा, 17,523। फक्त नीट तुम्हाला लिहून घ्यायचे आणि व्यवस्थितपणे मित्रांनो बघा काय याचं नीट समजून घ्या, कॅल्क्युलेट करा, ठीक आहे। लक्षात घ्या, आता आय नो परीक्षा आले आणि खूप मुलांची धांदळ झाली बघा मित्रांनो, खूप प्रॉब्लेम झालेले आहे। आता एक काम करा, मी तर बऱ्याच वेळा सांगितले, पण जर तुम्ही घरामध्ये असाल, तुमचे आई वडील असेल, मोठा भाऊ बहीण असेल, ठीक आहे ना, मम्मी डॅडी आजोबा वगैरे किंवा काका काकी जे असेल त्यांना एकदा पटकन बोलून घ्या मोबाईल जवळ। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांना सांगायची, लक्षात घ्या, तुम्हाला नाही कळणार पण त्यांना सांगायचे बघा, त्यांना लवकर 1 मिनिटात बोलून घ्या, तोपर्यंत आपण उदाहरण सोडूया। चला पटकन त्यांना बोलून घ्या। चला बघा काय बेरीज करा, याची तुम्हाला बेरीज करायची, लक्षात घ्या। आता काय करा, दिलेल्या शेवटचे जे अंक आहे ना एकामध्ये 1 मिळवायचं, राहिलेला हातच्या लेख घ्यायचं। चला पटकन पालकांना मोबाईल जवळ बोलून घ्या। बघा 7 अधिक 1 किती होणार
8 होणार, 6 आणि 1 किती होणार 7, 6 आणि 2 8 आणि 3 आणि 2 5 म्हणजे 5878 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुन्हा बघा बेरीज करायची आणि लक्षात घ्या IMP प्रश्न हा ही येतातच. पुढे बघा काय करा यांची आता बेरीज करायची बघा 6 अधिक 5, 6 आणि 5 किती होणार 11, 11चा शेवटचा अंक 1 घ्यायचा, हातच्याला इकडे 1 आला, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6 आणि 5 आणि 2 किती 7 म्हणजे 761 हे त्याचं 100% आन्सर करेक्ट असणार आहे. ठीक आहे. बघा मित्रांनो आता जर पालकांनो तुम्ही जर स्वतः आता असतील तर सगळ्यांना नसल आले तर लवकर बोलून घ्या. बघा काय सांगते नी टाकून घ्या. विद्यार्थी मित्रांनो तुमची खूप आता धांदळ झाली आहे का काय करावं, हे IMP प्रश्न बघाव का ते IMP प्रश्न बघाव, काहींना काही कळत नाही. पालकांनो तुम्ही तरी सुशिक्षित असाल किंवा नसाल पण लक्षात घ्या तुम्हाला तरी मुलाची जर तुमच्या पाल्याची मुला मुलीची काळजी असेल, तुम्हाला वाटते बाबा खरंच ना खूप स्ट्रगल करतोय किंवा त्याला आता गणितात आवड नाहीये किंवा त्याला गणितामध्ये इंग्रजीमध्ये इंटरेस्ट येत नाहीये, त्याला खूप कमी मार्क मिळतात, त्याला वाचता येत नाही, गणितच कळत नाही, शाळेत किती शिकवलं क्लासला किती शिकवलं किंवा घरी शिकवलं तरी त्याला कळत नाही, तर लक्षात घ्या त्याचं एकच कारण आहे का त्याचा जो बेस आहे ना बघा काय जो बेस आहे त्याचा जो पाया दिलेला ना हा पाया त्याचा पक्का नाहीये. बघा पाया पक्का नाहीये मग लक्षात घ्या पायाच पक्का पूर्ण करण्यासाठी आपण काय करणार आहे बघा आता एक फाउंडेशन बॅच लवकरच घेऊन येणार आहे. या फाउंडेशन बॅच मध्ये बघा पूर्ण गणिताच्या बेसिक क्रिया पार बेरीज वजाबाकी पासून तर मोठमोठ्या क्रिया त्याला शिकवणार आहे. आणि लक्षात घ्या इंग्रजीचा पाया पूर्ण करण्यासाठी इंग्रजी वाचन पार अ आई पासून त्याला शिकवणार आहे जेणेकरून त्याच्या फ्युचर मध्ये त्याला अडचण येणार नाही. तर लक्षात घ्या 7वी 8वी 9वी ला गेल्यानंतर त्याला गणित इंग्रजी काय अत्यंत समजल आणि त्याच्या आयुष्याचं यश मिळेल. तर पालकांनो लक्षात घ्या फीज जास्त नसणार आहे, मे बी 500-600 असणार आहे, पण तुम्हाला जर काळजी असेल तुमच्या मुलाची किंवा मुलीची तर लक्षात घ्या ही बॅच जॉईन करा. लवकरच मी लॉन्च करणार आहे दिवाळीच्या आसपास. आपल्या चॅनलवरती कनेक्ट राहा, मला कमेंट करा वाटलं तर लवकरच बघूया व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा प्रयत्न करूया. पण नाही झाला तरी पण तुम्हाला बॅच ती घ्यावंच लागणार आहे. ती जर बॅच घेतली तर पुढच्या वेळेला तुम्ही म्हणणार सुद्धा नाही काय IMP क्वेश्चन द्या, कारण त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला देणार आहे. परीक्षे संदर्भात गायडन्स असणार आहे आणि लक्षात घ्या पाया इंग्रजीचा आणि गणिताचा. ठीक आहे चला पुढे बघूया मित्रांनो. आता चला ज्यांना काळजी असेल ते नक्की जॉईन होतील, ज्यांना काळजी नाही ते त्यांचं भविष्य ठरवतील, काही अडचण नाही. बघा एका शाळेमध्ये 1082 विद्यार्थी व 917 विद्यार्थिनी आहेत, तर शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनीची संख्या बघा आता एकूण विद्यार्थ्यांची संख्या तुम्हाला काढायची. बघा काय एकूण विद्यार्थी संख्या तुम्हाला काढायची म्हणजे एका शाळेमध्ये दिली म्हणजे मुलांची संख्या दिली आणि मुलींची संख्या दिली. मग आता विद्यार्थी किती बघा दिले ती 1082 दिले ती. त्याच्यानंतर विद्यार्थिनी म्हणजे मुली किती दिले बघा 917 दिले. मग एकूण किती झाले तर यांची काय करायची बेरीज. जर तुम्हाला सांगितलं का तुमच्या वर्गामध्ये 20 मुली आहेत ती आणि 30 मुलं आहेत, एकूण किती तुम्ही म्हणणार 30 आणि 20 50. मग त्याच प्रकारे इथं करायचे. मग काम करा याला एका खाली लिहून घ्या वाटलं सर आडवी मांडणी येत नसेल तर उभ्या मांडणीने काय करा याला सोडून घ्या. ठीक आहे चला बघूया 2 अधिक 7 9, 8 आणि 1 9, 0 आणि 9 9 आणि एकाच एक तसाच म्हणजे किती येणार बघा मित्रांनो 1999 हे काय असणार आहे बघा याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे एवढे शाळेचे विद्यार्थी आणि म्हणजे एकूण विद्यार्थी. पुढे बघा एका ग्रंथालयामध्ये बघा काय दिलं तुम्हाला एका ग्रंथालयामध्ये, तर लक्षात घ्या 3056 मराठी भाषेतील पुस्तके व 2657 इंग्रजी भाषेतील पुस्तके आहे, तर एकूण पुस्तके किती बघा म्हणजे एकूण पुस्तके किती. आता एकूण पुस्तके काय जर तुम्ही लायब्ररीमध्ये गेले असाल किंवा तुमच्या शाळेमध्ये जर ग्रंथालय असेल तर तुम्ही बघितलं असेल खूप सारे पुस्तके असतात. आता मोठी लायब्ररी कुठेतरी आहे मग याच्यामध्ये एकूण बघा मराठीचे पुस्तके आणि इंग्रजीचे पुस्तके. मग जर आपल्याला एकूण पुस्तके पाहिजे असेल तर काय करायचं मराठी आणि इंग्रजी या पुस्तकांची बेरीज करायची. म्हणजेच काम करायचं का बघा 3056 अधिक 2057 यांची बेरीज करा आपल्याला उत्तर भेटून जाणार आहे. ठीक आहे ना. म्हणजे इथं येणार मराठी पुस्तके आणि अधिक इंग्रजी पुस्तके. ठीक आहे पुस्तके. आता यांची बेरीज करा 3056 अधिक 2657 बेरीज करा. 6 आणि 7 किती होतात तर बरोबर आहे 6 7 12 आणि 1 13, 13 3 हातच्याला 1 5 आणि 5 10 आणि 1 11 हातच्याला 1 6 आणि 1 7 आणि 3 आणि 2 5 म्हणजे काय झालं तर एकूण पुस्तके बघा किती त्या ग्रंथालयामध्ये 5713 हे एकूण त्याचे उत्तर आहे किंवा त्या ग्रंथालयामध्ये एकूण हे पुस्तके आहेत. बघा पुढे बघा वजाबाकी करायचे. लक्षात घ्या सिंपल तुम्हाला वजाबाकी करायची. काय दिले बघा इथं लिहूया आपण 623 वजा
211 दिले, यांची वजाबाकी करायची. सरळ काम करायचं, शेवटच्या अंकातून शेवटचा अंक वजा करायचा. 3तून 1 गेला किती? 2. 2तून 1 गेला 1. 6तून 2 गेले किती? 4. म्हणजे याचं उत्तर असणार आहे बघा 412. किती असणार आहे? 412. पुढे बघा दिले 546 वजा 252. मग आता इकडे साईडला घेऊया बघा. 546 वजा 262. सॉरी किती? 262. मग 6तून 2 वजा करा. 6तून 2 गेले किती? 4. 4तून 6 जातील का? नाही. मग इथं किती होणार? 14 होणार. याचा एक हातच्याला इकडे दिलं किती होणार? 4. 14तून 6 गेले किती येणार? 8. आणि या 4तून 2 गेले 2. म्हणजे 284. किती? 284 हे त्याचा फायनल आन्सर आहे. पुढे बघा एका गावाची लोकसंख्या 1680 आहे. त्यापैकी 840 पुरुष असेल तर स्त्रियांची संख्या किती? बघा. मग आता स्त्रियांची संख्या तुम्हाला काढायची. लक्षात घ्या काय करायची? स्त्रियांची संख्या. आता गावामध्ये एक गाव आहे, कोणते असेल XYZ, ठीक आहे ना. काय दिले तुम्ही? त्याची लोकसंख्या एकूण दिली, म्हणजे एकूण माणसं दिली. त्यापैकी 840 पुरुष आहे, तर स्त्रियांची संख्या कशी काढणार? तर एकूण जे संख्या दिली आहे त्यातून पुरुषांची संख्या काय करायची मित्रांनो? वजा करायची. म्हणून बघा तर 1680 वजा 840. बघा किती? 840. 1680 वजा 840 करा. 0तून 0 गेला 0. 8तून 4 गेले 4. 16तून 8 गेले किती? 8. म्हणजे 800. बघा किती? 840. किती उत्तर आलं? 840. म्हणजे 840 पुरुषच होती आणि लक्षात घ्या 840 पण स्त्रिया आहेत बघा. ठीक आहे. हे बघा 840 पुरुष आणि 840 स्त्रिया. ठीक आहे. समजतंय? लक्षात घ्या. बेसिक क्लिअर नसेल तर काय टेन्शन घेऊ नका. एवढ्या एक्झामचा फैसला करा, थोडी देऊन टाका. ही काय बोर्डाची परीक्षा नाही, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. पण नेक्स्ट टाइमला बॅच क्लिअर करू आपण. बॅच मध्ये खूप सारा फायदा करून घेऊ आणि पुढच्या वेळेला तुम्ही स्वतः तुमच्या मनाने पेपर सोडशाल आणि स्वतःला इतका कॉन्फिडन्स येईल का सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. पुढे बघा एका बागेत 3500 आंब्यांची झाडे आहेत. बघा 3500 आंब्यांची झाडे आहेत. 2050 नारळाची झाडे आहेत. तर आंब्यांची झाडे नारळाच्या झाडांपेक्षा कितीने जास्त आहे? बघा काय दिले लक्षात घ्या. एक बाग आहे त्याच्यामध्ये 3500 आंब्याची झाडे, ठीक आहे. 2050 नारळाची झाडे. तर आंब्याची झाडे नारळाच्या झाडेने कितीने जास्त आहे? काय कितीने जास्त आहे? लक्षात घ्या कितीने जास्त आहे. कोणते जास्त आहे? लक्षात घ्या. तर आंब्याची झाडे. काय? आंब्याची झाडे किंवा आंबे कितीने जास्त आहेत? आंब्याची झाडे. हा इथं झाडे लिहून घ्या. पूर्ण वाक्यात लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे. पटापट घ्या कारण पेपर खूप लॉंग आहे. बघा मग आता काम करायचं. जे झाडं दिलेत ना तुम्हाला 3500 वजा काय करायचं? 2050 करायचं. काय करायचं? 2050 वजा करा. तुम्हाला उत्तर भेटून जाईल. बघा 3500 वजा 2050 करून घ्या. काय 2050 ना, सॉरी इथं. ठीक आहे ना. बघा 0तून 0 गेला 0. 0तून 5 जात नाही म्हणून इथून 10. 10तून 5 गेले 5. इकडचा हातच्याला 1 गेला म्हणजे इकडे 4 आला. 4तून 0 गेला 4. 3तून 2 गेला 1. म्हणजे 1400. बघा किती? 1450 इतके झाडं आंब्याची जास्त आहेत बघा नारळाच्या झाडापेक्षा. ठीक आहे. पुढे बघा गुणाकार करा. एकदम महत्वाचा क्वेश्चन आहे हा. 100% परीक्षेला येणारा क्वेश्चन आहे. आणि लक्षात घ्या जे दिलेत ना हाच फॉर्मॅट आहे. अंक बदलू द्या पण हाच प्रश्न तुम्हाला विचारला जातो. चला बघूया. 1040 गुणिले 13. मग आता काम करा. इथं एका साईडला लिहून घेऊया आपण वाटलं असं. बघा इथं लिहूया वाटलं असं. 140 गुणिले 13. थोडा घाईमध्ये होते लक्षात घ्या. ठीक आहे ना. 140 गुणिले 13 तुम्हाला करायचं. मग काम करा. हा 0 काढून टाका. डायरेक्ट 0 काढून टाका. याला नंतर जॉईन करा. बघा 3 गुणिले 1 करा. सॉरी 3 गुणिले 4 करा. 3 चोक 1202. हातच्याला आला 1. 3 1 3. 3 आणि 1 4. अधिक 1 घर पुढे आला म्हणून 0. चला 4 1 4 आणि 1 1 1. 2 आणि 0 2. 4 आणि 4 8 आणि 1 1 तसाच. आणि मग हा वरचा एक 0 म्हणजे किती येणार? 1000. ठीक आहे ना. किती उत्तर येणार? 1000. लक्षात घ्या 820 हे त्याचा फायनल आन्सर असणार आहे. अशा प्रकारे करायचे. हे सगळं शिकवणार तुम्हाला मी. एका विद्यार्थ्यास 6 वह्या याप्रमाणे 352 विद्यार्थ्यांना वह्या वाटायच्या असल्यास एकूण वह्या किती लागतील? बघा आता तुम्हाला एकूण वह्या काढायच्यात. लक्षात घ्या काय करा. एकूण वह्या किती? मग आता किती बघा एका विद्यार्थी बरोबर. एका विद्यार्थ्याला किती वह्या? 6. असे किती विद्यार्थी आहेत? 352. म्हणजे याचा काय करायचा? गुणाकार करायचा. मग इकडे एका साईडला करून घ्या किंवा डायरेक्टली उत्तर आलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. बघा मग आता काम करा. 352 गुणिले 6 करा. बघा 6 दुने 12 अशी 2. हातच्याला आला 1. 6 पंचे 30. 30 आणि 1 31 1. हातच्याला आला 3. 6 18. 18 आणि 3 21. म्हणजे काय? तर 2112 काय इतक्या वह्या लागतील. समजते? हे कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. हे मी बेसिक मध्ये शिकवणार. पटापट करा शिकवणार आहे.
पुढे बघा, एका मिक्सरची किंमत 3815 रुपये असल्यास असे 12 मिक्सर विकत घेण्यास किती रुपये द्यावे लागतील? बघा, एका मिक्सरची किंमत बघा, आता काय दिले, एका मिक्सरची किंमत 3815 दिले, तर 12 मिक्सर विकत घेण्यासाठी किती लागेल? ठीक आहे ना. मग आता 12 मिक्सरची किंमत काढायची तुम्हाला, मिक्सरची किंमत. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, एकाची किंमत किती आहे बघा, 3815, बरोबर आहे. आणि तुम्हाला किती किती मिक्सरची किंमत काढायची? 12, म्हणजे 12 घ्या, त्यांचा गुणाकार करा साईडला, तुम्हाला उत्तर येईल. चला, याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये करायचं. जे विद्यार्थी पूर्ण व्हिडिओ बघतात ना ते कमेंट करणार. ठीक आहे. चला पुढे बघूया. पुढे बघा आता 665 ला, सॉरी 865 ला तुम्हाला काय करायचे? 3 ने भाग द्यायची. मग 3 ने आता जर याला तुम्ही भाग दिला डायरेक्ट, बघा काय होणार, तर बघा 3 दुने 6, 8तून 6 गेले किती आले? 2. इकडचा 6 आला, बरोबर आहे. इकडचा किती आला? 6 आला. पुन्हा बघा 8 तरी किती होता? 24, किंवा 3 8 24. ठीक आहे. मग 26 मधून 24 गेले किती होणार? 2, किंवा 7तून 4 गेले 2, 2तून 2 गेला 0, आणि इकडचा आला 5. मग पुन्हा काय येणार? 3 8 24, बरोबर आहे. 25 मधून 24 गेला किती होणार? 1 उरणार. किती उरणार? 1 उरणार. समजतंय का? या अशा प्रकारे तुम्हाला उदाहरण सोडायचे, बाकी काही करायची गरज नाही. ठीक आहे. चला, बाकी 1 उरली तुमच्या. पुढे बघा, भागाकार करा. 1455 ला तुम्हाला 15 ने भाग द्यायचे, म्हणजे बघा 1055 ला काय करायचे? तुम्हाला 15 ने भाग द्यायचे. आता बघा, एकाली 15 जाईल का? नाही. 14 पण जाईल का? नाही. डायरेक्ट काय करा, तुम्ही डायरेक्टली याला 145 घ्या. मग 15 9 किती होतात? तर 3500, बरोबर आहे. 15 9 किती होतात? तर 3500 होतात. मग 145 मधून 135 गेले, 5तून 5 गेला 0, 14तून 13 गेला किती? 1, आणि हा इकडचा पुन्हा 5 आला, बरोबर आहे. मग पुढे काय येणार? 15 7 5 15 7 5 म्हणजे 105, बरोबर आहे. 105, मग 105 मधून 105 गेलं किती होणार? 0 उठणार. म्हणजे आपलं उत्तर असणार मित्रांनो 97. किती असणार आहे? 97. हे बघा इथे लिहून घेतलेलं आहे. पण बघा, एका संख्येस 15 ने गुणल्यास गुणाकार 855 येतो, तर ती संख्या काढा. बघा, एका संख्यास 15 ने गुणले, म्हणजे 15 ने गुणायची. मग दुसरी संख्या त्याला आपण x घेऊया, त्यांचा गुणाकार किती येतो? 855 येतो. मग जर तुम्हाला लक्षात घ्या, x ची किंमत काढायची, तर हा 855 इकडे राहील, आणि हा 15 इकडे गुणाकारात इकडे गेलो काय होईल? भागाकारात होईल. म्हणजे तुम्हाला थोडक्यात काय करावं लागेल, तर इकडे 855 ला, लक्षात घ्या, 855 ला तुम्हाला काय करायचं? इकडे 15 ने भाग द्यावा लागेल. काय करावं तुम्हाला? इथं 15 ने भाग द्यावा लागेल. मग देऊन टाका. 15 5 75 फटाफट आला पाहिजे. 5तून 5 गेला 0, 8तून 7 गेला 1, आणि हा पुन्हा 5. मग पुन्हा 105 ला कितीने भाग दिला? 7 ने भाग दिला, बरोबर आहे. 15 7 105, म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे बघा मित्रांनो, तर किती असणार आहे? लक्षात घ्या, 57. किती असणार आहे? 57. ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे म्हणून बेसिक बॅच साठी सांगतो मी. ठीक आहे ना. बाकी काही नाही. बघा, ताशी 55 किमी वेगाने 605 किमी अंतर जाण्यास किती वेळ लागेल? मग आता वेळ तुम्हाला काढायची. काय करायची? तुम्हाला वेळ काढायची, लक्षात घ्या. ठीक आहे ना. मग आता वेळ काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं? जो तुमचा अंतर आहे ना, काय अंतर दिलं, अंतर किती बघा? 605, त्याचा वेग किती आहे बघा? 55. म्हणजे यांनी याला काय करायचं? भाग द्यायचा, आणि तुम्हाला याचं डायरेक्टली उत्तर भेटणार. आता सेम टू सेम याच्या इकडं अशा प्रकारे तुम्ही सोडवा, तुम्हाला उत्तर भेटणार आहे 11 उत्तर भेटणार आहे. पुढे बघा, 27 या संख्येचे 2 विभाजक लिहि, म्हणजे 27 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? तुम्हाला कोणतेही लिहा. बघा, एकाने जातो, 2 जातो का नाही, नंतर 3 जातो, बरोबर आहे, नंतर 9 जातो. ठीक आहे ना. अशा प्रकारे तुम्हाला ज्या संख्या वाटतील तुम्हाला त्या संख्या 2 द्यायचे, किंवा 27 लिहिला तरी चालतो. पुढे बघा, 18 ही संख्या रोमन संख्या चिन्हातली 18 संख्येला तुम्हाला लक्षात घ्या किती? 18. एक्स म्हणजे किती होणार? 10. एक्स नंतर 5, बरोबर आहे. म्हणजे बघा 10 अधिक 5 अधिक 3 अशा प्रकारे तुम्हाला लिहावे. मग 10 ची किंमत x, 5 ची किंमत v, आणि 3 ची किंमत हे 3 आहे. म्हणजे हा झाला याचा 18. ठीक आहे. एकदम सिंपल आहे. याही गोष्टी सगळ्या शिकवणार आहे. कोणत्याही 2 संयुक्त संख्या लिहा. काय करा? कोणत्याही 2 संयुक्त संख्या म्हणजे काय? का त्यांचे विभाजक हे 2 पेक्षा जास्त असतात. ठीक आहे ना. म्हणजे काय? त्याला 2 संख्या, 3 संख्या, 4 संख्येने ज्याला भाग जातो बघा. म्हणजे काय? 3 संख्येने त्याला 3 पेक्षा जास्त संख्येने भाग जातो बघा. मग आता समजा इथं तुम्ही घेतला 4 संख्या घेतली. 4ला कोणी भाग जातो? 1 आणि 2 आणि 4 ने, झालं ना. मग तुम्ही अजून असे 10 लिहू शकता. तुम्हाला 12 13 12 14, ठीक आहे ना. त्याचे विभाजक हे 3 पेक्षा जास्त आहे. पुढे बघा,
3 छेद या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांकाला गोल करा. एकदम सारखा असणारा अपूर्णांकाला गोल करा. 3/4 हे उत्तर आहे का? नाही. 4/3 हे पण नाही. 9/16 दिले बघा. काय करा, 9 आणि 16 असं कुठली संख्या त्या दोन्हीच्या पाड्यामध्ये 16 आणि 9 येते अशी कुठली संख्या नाही का त्याला आपण या दोघांना भाग देऊ शकतो का? ठीक आहे ना. पुढे बघा 6/3 बघा. काय करा, याला 3 ने भाग द्या. बघा काय करा, 3 दुने 6, 3 त्रिक 9 सारखी किंमत येते का? नाही. म्हणजे अशी याच्यामध्ये कुठलीच संख्या नाहीये गोल करा. तसं सोडून द्यायचं. पुढे बघा अपूर्णांकाच्या जोडीचे समच्छेद अपूर्णांकात लिहा. म्हणजे 1/2 दिले ना तुम्हाला, याचा अपूर्णांकात पुढे कन्वर्ट करायचे. मग आता काम करा, 1/2 गुणिले काय करून घ्या, 2 ने गुणून घ्या. याला 2 ने करा, 3 ने करा, काय नाही. कुठल्या तरी एका संख्येने अंशाने छेदाला सेम गुणाकार करायचा. 2 एकी 2 आणि 2 दुने 4. बस अशा प्रकारे तुम्ही कुठलीही एक संख्या घ्या, त्या संख्येला अंशाला आणि त्या संख्येने तुम्हाला छेदाला गुणायचे. पुढे बघा बेरीज करा. काय करा, बेरीज करा. आता जर अपूर्णांकाची आपण बेरीज, लक्षात घ्या आयएमपी उदाहरण हे सगळे येतात, सगळेच आयएमपी येते बघा. हे पण हे तर लईच आयएमपी येणारच असं. काय बघा, बेरीज करण्यासाठी, अपूर्णांकाची बेरीज करण्यासाठी किंवा वजाबाकी करण्यासाठी तुम्हाला छेद समान करावं लागतं. जर छेद समान असतील तरच त्याची बेरीज वजाबाकी आपण करू शकतो. मग आता इथं बघा, याचे छेद समान आहे काय टेन्शन नाही. मग आता काम करा, 2 अधिक 3 छेद समान असल्यास एकदा छेद घ्यायचा, दोघांपैकी एक 7 एकदाच घ्यायचा आणि अंशाची बेरीज असेल तर बेरीज आणि वजाबाकी असेल तर वजाबाकी करायचं. 3 आणि 2 किती होता बघा मित्रांनो, 5 आणि 5/7. आता सेम टू सेम इथं बघा छेद समान आहे का? आहे. मग आता अंशाची काय होणार, वजाबाकी, कारण तुम्हाला वजाबाकी सांगितल्या आयएमपी. ठीक आहे. बघा मग 3 - 2/5 छेद एकदाच घ्यायचा. 3तून 2 गेला किती, 1 1/5 हे त्याचं योग्य उत्तर असणार. ठीक आहे. चला पुढे बघूया. बेरीज करा. आता बघा छेद समान आहेत का? नाहीये. बघा वजाबाकी करा. छेद समान आहे का? नाहीये. दोन्हीही मोस्ट आयएमपी 100% येणार क्वेश्चन आहे. किमती बदलती तर बदलू द्या, पण लोड घ्यायची गरज नाही. मग आता काम करा, याच्यामध्ये छेद समान करून घ्या. मग छेद समान करा, काय करा, डायरेक्ट तिरकस गुणाकार करून घ्या. बघा काय करा, डायरेक्ट तिरकस गुणा. 2 आणि 5 गुणा, 6 आणि 1 आणि 2 आणि 6 बघा. मग 5 गुणिले 2 अधिक 1 गुणिले 6/6 × 2 बघा. 5 दुने 10, 10 अधिक 6 एकी 6/6 दुने 12, 10 आणि 6 16, 16/12. आता दोन्ही संख्या 4च्या पाड्यामध्ये येतात, बरोबर आहे. 4 त्रिक 12, 4 चूक 16, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 4/3. याचं किती उत्तर असणार आहे फायनली, 4/3. सेम टू सेम काम करायचं, वजाबाकी दिलेले. आता या वजाबाकी बघा मित्रांनो, तुम्हाला पण सेम टू सेम काय करायचं, याच्यामध्ये याचा छेद समान करायचा. मग काम करा, तिरकस गुणाकार करा. म्हणून काय, 3 गुणिले 3. ठीक आहे. वजा आहे म्हणून वजा, 1 गुणिले 4, 1 गुणिले 4 आणि भागिले 3 गुणिले 4 किंवा 4 गुणिले 3 करा. ठीक आहे. 4 गुणिले 3, 4 त्रिक 12, 3 गुणिले 4, 3 चौक 12 एकच. ठीक आहे. 3 त्रिक 9 वजा 4 एकी 4 भागिले 4, 4 त्रिक किती 12. आता 9तून 4 गेले किती, 9तून 4 गेले किती उरणार, 5 आणि 5/12 म्हणजे याचं फायनल उत्तर असणार मित्रांनो 5/12. बॅच घ्या. हे पुन्हा सांगतोय मी, का सांगतो, तुम्ही लहान आहे ती, तुम्हालाच गरज आहे. ठीक आहे ना. 10वी-12वीच्या पोरांना नाही गरज, तुम्हालाच गरज आहे, कारण तुमचा पाया भक्कम व्हावा. चला, व्हिडिओ आवडतोय एक लाईक करून द्या रे पटापट. खूप दम लागतो व्हिडिओ काढायला. एक लाईक करून द्या पटापट. बघा कोणत्या आकृतीत समांतर रेषा समान दिसतात त्या आकृतीचे नाव द्या. आता हे समान आहे का? नाही. या समान दिसत आहे, बरोबर आहे. मग इथं काय करायचं, आकृती बी टाकायची. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात LR कुठे, हा LR. ठीक आहे. किती दिलाय, 8 सेमी दिला. तर लांबी OM काढा. हा OM काढा. हा LR काय माहितीये का, हा याचा व्यास आहे. काय व्यास आहे, सॉरी व्यास आहे. आणि हा OM काय माहितीये का, त्रिज्या आहे. मग जर व्यास, त्रिज्या कशी असते, व्यासाच्या निम्मी असते किंवा बरोबर आहे. आणि व्यास कसा असतो, त्रिज्येच्या दुप्पट असतो. मग व्यास जर तुमचा हा 8 दिलाय तर त्रिज्या किती आहे ना, निम्मी म्हणजे अर्धी. 8च्या निम्मी किती, 4. किती येणार, 8च्या निम्मी 4 सेंटीमीटर. पुढे बघा, खालील आकृतीवरून कोणत्याही 2 वर्तुळ कंसाची नावे, कुठल्याही 2 वर्तुळ कंसाची नावे लिहायचा. मग तुम्ही इथे लिहू शकतात कंस DAB, नंतर कंस ABC, CDA, BCD असं तुम्हाला वाटेल ते नाव लिहायचं, कुठलेही 2. ठीक आहे. कोण मापकाच्या साहाय्याने 110 अंशाचा कोन करा. कोण मापक घ्या, त्याच्यानंतर काय करा, बिंदू ठेवा आणि बघा 110 कुठे येतोय त्याला असं जोडून घ्या. ठीक आहे. चला सोडवा तुम्ही. भौमितिक साधनाच्या मदतीने 2 सेमीचं वर्तुळ काढा. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे, 2 सेमीचं वर्तुळ काढायचे. बरोबर कंपास घ्या, कंपासच्या साहाय्याने काढा. चला आता वेळ नाही म्हणून सांगतोय तुम्हाला. पुढे बघा, परिमिती काढा. या सगळ्यांची परिमिती काढा. काम करा, सगळ्यांची बेरीज करून घ्या. 4 अधिक 4 8, बरोबर. 4 आणि 4 8, 8 आणि 3 11, 12 13, 13 आणि 3 किती येणार 16, म्हणजे 16 सेमी याची झाली परिमिती. सगळ्यांची
बेरीज करायची. पुढे बघा LMNS या आयताचे क्षेत्रफळ दिले 48 चौसेमी, एक बाजू 8 दिले, तर दुसरी बाजू काढा. म्हणजे ही तुम्हाला बाजू काढायची. मग आता आयताचे क्षेत्रफळ काय बघा रे, आयताचे क्षेत्रफळ ठीक आहे ना, एरिया ऑफ रेक्टँगल काय असतो बघा, लांबी गुणिले रुंदी. काय असतो आपल्याला माहिती आहे, लांबी गुणिले रुंदी दिलेला असतो. मग आता बघा याचे क्षेत्रफळ दिले 48, किती दिले 48 ठीक आहे. एक बाजू दिली आता ठीक आहे ना, लक्षात घ्या काय एक बाजू दिले, पहिली बाजू दिली त्याला समजा या बाजूला आपण 8 सेमी दिले तर 8 सेमी घेऊया, दुसरी बाजू नाही त्याला म्हणून x घेऊया. आपल्याला x ची किंमत काढायची, तर हा इकडे गुणाकारा, तिकडे आले काय होईल भागाकारा. मग 48 सेंटीमीटर भागिले 8 सेंटीमीटर बरोबर x. मग 8चा पाड्यामध्ये 48 कुठपर्यंत जातात, कुठं पण 8 45 8 सक 48 म्हणजे x ची किंमत भेटणार आहे तुम्हाला 8 लक्षात घ्या 6 सेमी. म्हणजे किती येणार आहे इथं 6 सेमी येणार आहे. म्हणून जर पहिली बाजू जर 8 सेमी तर दुसरी बाजू किती असणार बघा मित्रांनो 6 सेमी. आणि याच्या समोरच्या बाजू सेम असतात, विसरू नका ठीक आहे, सांगेल नंतर. पुढे बघा एका चौरसाची बाजू 5 सेमी आहे तर त्याची परिमिती काढा. चौरसाची परिमिती ठीक आहे ना, काय चौरसाची परिमिती जर तुम्हाला काढायची तर सूत्र काय माहितीये का, 4 गुणिले बाजू. काय 4 गुणिले बाजू. मग 4 गुणिले बाजू किती दिले बघा 5 दिलेले, मग 5 चोक किती 20 म्हणजे किती येणार 20 सेमी या चौरसाची काय झाली परिमिती झाली ठीक आहे. असं बघा चौरस तुम्ही समजा असा काढला तर हा दिला तुमचा 5, हाय 5 हाय 5 हाय 5 5 10 15 20 आला का 20, यस राईट ठीक आहे. चला पुढे बघा दिलेली वेळ घड्याळात दाखवा. आता काय करायचं तुम्हाला, दिलेली वेळ घड्याळामध्ये दाखवायची. बघा आता 4 वाजले, कुठे 4 वाजून 35 मिनिटं, तास काटा इकडे कुठंतरी दाखवायचा ठीक आहे. 35 मिनिटं सांगितले, हा 60 आणि इथं 35 बरोबर, इथं कुठंतरी 35 ठीक आहे. आणि किती 50 सेकंद, मग 50 सेकंद कुठं इथं येणार असं ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला दाखवायचे. 40 लिटरच्या बादलीत बघा टाकीत बादलीने पाणी भरायचे. एका बादलीत 8 लिटर पाणी मावते तर टाकी पूर्ण भरण्यासाठी किती बादल्या ओताव्या लागेल बघा, किती बादल्या ओताव्या लागेल ठीक आहे ना, किती बादल्या पाणी ओतावे लागेल समजून घ्यायचं तुम्ही. हा बघा मग किती लिटरची टाकी आहे 40 लिटरची, एका बादलीमध्ये किती पाणी मावतं 8 लिटर. मग 8ने काय करा 40 ला भाग द्या, 8 पंचे 40 बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला 5 बादल्या ओतल्या का ती टाकी भरून जाईल. पुढे बघा 2015 साली डीजे हायस्कूलच्या बघा 10वीचा निकाल 97 पॉईंट बघा 97.24 इतका लागला. सरस्वती हायस्कूलचा वर्षीचा निकाल 83.75 लागला. तर डीजे हायस्कूलचा निकाल सरस्वती हायस्कूल पेक्षा निकालापेक्षा किती टक्क्याने जास्त लागला. म्हणजे काम करा यांची काय करा 83.75 या दोघांची काय करा वजाबाकी करून द्या बरोबर आहे. या दोघांची वजाबाकी करायचं तुम्हाला उत्तर भेटून जाईल. चला हे उदाहरण तुम्ही स्वतः सोडवा. पुढे बघा कंसाचा उपयोग करून वजाबाकी 20 येईल अशा संख्यांच्या 2 जोड्या. म्हणजे काय त्याची वजाबाकी 20 आली पाहिजे. समजा 20 उत्तर आलं पाहिजे. मग आपण घेतलं 22 वजा 2, 22 2 गेले किती उरतात 20 उरतात. अशा प्रकारे तुम्हाला 1-2 जोड्या तयार करायच्या, फक्त त्याचं उत्तर 20 आलं पाहिजे. चला पुढे बघूया. पुढे बघा कोणत्याही संख्येत 0 मिळवले असतात उत्तर तीच संख्येत आहे, हे बरोबर आहे. पी या अक्षराचा वापर करून वरील विधानांचे गणिती विधानात रूपांतर करा. म्हणजे कोणत्याही संख्या समजा संख्या आपण ती पी घेतली त्याच्यामध्ये 0 मिळवलं आपल्याला किती उत्तर भेटणार पीच भेटणार, हे त्याचं उत्तर. काय का कुठल्याही संख्येमध्ये तीच संख्या मिळवते आपल्याला उत्तर 0 मिळतं. समजा आपण 20 घेतला, 20 अधिक 0 किती येणार 20च येणार. म्हणजे कोणत्याही संख्यात जर 0 मिळवलं आपल्याला कोणती संख्या मिळते तीच संख्या मिळते. पुढे बघा 10 संगणकासाठी हे चित्र बॉक्स दिले बघा. हे एक म्हणजे किती 10, जर 2 दिले तर 20 ठीक आहे. तर चित्रलेख तयार करा. बरं शाळेचं नाव असेल ते गांधी विद्यालय दिले बघा. चित्रलेख संगणकांची संख्या दिले 50, लक्षात किती दिले 50. 10 संगणकासाठी एक बॉक्स आहे, मग इथं किती 50. मग आपल्याला किती बॉक्स काढायला लागेल 5 बॉक्स, 2 3 4 आणि 5 बरोबर आहे. हे झाले एक बॉक्स म्हणजे किती 10, 10 20 30 40 50 ठीक आहे. अशा प्रकारे करायचं. पुढे बघा ताराबाई मोडक विद्यालयाची विद्यार्थी संख्या 1 2 3 4 बॉक्स दिले तर असेल अशी दाखवली असेल तर विद्यालयाची विद्यार्थी संख्या किती 4 बॉक्स दिले. एका बॉक्सची किती किंमत आहे 10, म्हणजे 10 चे किती 40, म्हणजे किती विद्यार्थी झाले तर 40 विद्यार्थी झाले. पुढे बघा आकृती बंध पूर्ण करा. चला ट्रायंग्युलर नंबर दिले बघा 1 2 3 1 2 3 4 5 6 3 3 ने वाढते बरोबर आहे. हे 3 आहे, हे 6, हे 9 पाहिजे. मोजून घ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बघा अशा प्रकारे दिले. आता ट्रायंग्युलर नंबर तुम्हाला येणं गरजेचं 3
6 7 8 9 10. ओके, ट्रँग्युलर नंबर दिले. मग आता काम करायचं, पुढची संख्या अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण करून घ्यायची. बघा, हा एक वरती दिला, हा एक आहे. चला, 2 ने वाढला, 2 ने, नंतर 3 ने वाढला, इथं 3 ने, 1 ने, 2 ने, 3 ने, 4 ने. मग आता खाली कितीने वाढणार? 5 ने. बघा, हा 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5 झालं. अशा प्रकारे पूर्ण करायचे. ठीक आहे. चला, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इयत्ता 6वीचा गणिताचा पेपर कसा असू शकतो पायाभूत चाचणीला महत्वाचे आहे प्रश्न जे सांगितले, जो विद्यार्थी शेवटपर्यंत व्हिडिओ बघणार त्यांना काहीच अडचण नाही. लक्षात घ्या, जर तुमचा गणितामध्ये पाया पक्का नसेल, इंग्रजी अडचण असेल, टेन्शन घेऊ नका. लवकरच बॅच लॉन्च करतो, सगळ्यांनी त्याचा फायदा घ्या कमी किमतीमध्ये आणि सगळ्यांनी पटापट जॉईन करून घ्यायचे. ठीक आहे. चला, काय अडचण असेल तर कमेंट करा. लक्षात घ्या, जे विद्यार्थी व्हिडिओ आपले बघतात सगळ्यांना निवेदन आहे माझं का पूर्ण व्हिडिओ बघा, मध्ये स्किप करू नका. जो काय दलिद्री असे का व्हिडिओ पूर्ण बघत नाही, पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर कमेंट करा. ठीक आहे ना, पूर्ण व्हिडिओ बघा. लवकरच याच्यावरती पूर्ण माहिती तुम्हाला लाईव्हच्या स्वरूपात देणार. चला, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र. चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, जय महाराष्ट्र.